अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ या आपल्या भक्तिमय परिवारात तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या घराजवळ, अंगणात, शेताच्या बांधावर किंवा एखाद्या दत्त मंदिराच्या परिसरात औदुंबराचे झाड आहे का? आणि जर असेल तर तुम्हाला माहित आहे का की हा साधा सुद्धा वृक्ष मानला जात नाही. लोकश्रद्धेनुसार हा वृक्ष साक्षात दत्तगुरूंच्या कृपेचं प्रतीक मानला जातो. असंही सांगितलं जातं, ज्या घराजवळ औदुंबर असतो त्या घरावर दत्त कृपेची छाया राहते. ज्या व्यक्तीने भक्तिभावाने या वृक्षाची सेवा केली त्याच्या जीवनातील अनेक अडथळे कमी होऊ लागतात. मनाला शांती मिळते, भक्ती वाढते आणि सकारात्मक विचारांची निर्मिती होते. मात्र औदुंबराला इतके महत्व का दिलं जातं? दत्त संप्रदायात त्याचे स्थान एवढे मोठे का आहे? औदुंबराखाली बसून जप केल्याने विशेष पुण्य का मिळतं? घराजवळ औदुंबर स्वतःहून उगवणे शुभ का मानलं जातं? आणि या वृक्षाची सेवा केल्याने कोणते आध्यात्मिक लाभ मिळतात? हे सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या विषयामध्ये श्रद्धा आहे, आध्यात्मिकता आहे आणि दत्त भक्तांच्या अनुभवातून आलेली भक्तीची सुंदर परंपरा आहे. चला तर मग श्री दत्त गुरूंचे स्मरण करून सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, सनातन धर्मामध्ये प्रत्येक वृक्षाला एक वेगळं महत्व दिलं गेलं आहे. काही वृक्ष औषधी गुणांसाठी प्रसिद्ध आहे, काही पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत, तर काही वृक्षांना थेट देवस्वरूप मानलं गेलं आहे. वड, पिंपळ, तुळस, बेल आणि औदुंबर हे त्यापैकीच काही पवित्र वृक्ष आहेत. यामध्ये औदुंबराला दत्त संप्रदायात विशेष स्थान प्राप्त झालं आहे. अनेकांना माहिती नसते की उंबर आणि औदुंबर हे एकच झाड आहे. ग्रामीण भागात उंबर म्हणून ओळखला जाणारा हा वृक्ष धार्मिक ग्रंथांमध्ये औदुंबर या नावाने वर्णन केला जातो. असे सांगितलं जातं की औदुंबर वृक्षात दैवी स्पंदने असतात. त्याच्या छायेत बसल्यावर मन शांत होतं, विचार स्थिर होतात आणि भक्तीचा अनुभव अधिक गहिरा होतो. स्वामी भक्तांनो, दत्त संप्रदायामध्ये एक सुंदर श्रद्धा सांगितली जाते. ती म्हणजे औदुंबर हा साक्षात दत्तात्रयांचा निवास आहे. म्हणूनच अनेक दत्त मंदिरांच्या आवारात औदुंबराचे झाड हमखास पाहायला मिळतं. अनेक भक्त मंदिरात दर्शन घेतल्यानंतर औदुंबराला प्रदक्षिणा घालतात, त्याला नमस्कार करतात आणि त्याच्या मुळाशी बसून दत्त नामाचा जप करतात. कारण श्रद्धेनुसार दत्तगुरूंची कृपा मिळण्यासाठी औदुंबराची सेवा अत्यंत फलदायी मानली जाते. स्वामी भक्तांनो, धार्मिक परंपरेनुसार असं सांगितलं जातं की दत्तगुरूंनी औदुंबराखाली तपश्चर्या केली, या वृक्षाच्या छायेत साधना केली आणि म्हणूनच हा वृक्ष दत्त तत्वाने पवित्र झाला. अनेक साधक आजही औदुंबराखाली बसून ध्यान करतात, जप करतात, पारायण करतात आणि आध्यात्मिक समाधान अनुभवतात. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती काही ना काही चिंतेने ग्रस्त आहे. कधी पैशाची चिंता, कधी नोकरीची चिंता, कधी आरोग्याची चिंता, तर कधी नातेसंबंधातील तणावाची चिंता. अशा वेळी काही क्षण शांत बसून दत्तनामाचा जप करणं मनाला खूप मोठा आधार देऊ शकतं. म्हणून अनेक भक्त औदुंबराखाली बसून ओम श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करतात. मित्रांनो, शास्त्रात औदुंबराखाली जप करण्याचे विशेष महत्व सांगितलं गेलं आहे. श्रद्धेनुसार एकाग्र मनाने केलेलं नामस्मरण अनेक पटींनी अधिक फलदायी ठरतं. कारण जपामागील भावना महत्वाची असते. जिथे श्रद्धा असते तिथेच आध्यात्मिक अनुभवाची सुरुवात होते.
स्वामी भक्तांनो, औदुंबराला प्रदक्षिणा घालण्याला देखील विशेष महत्त्व दिलं जातं. अनेक भक्त 11, 21, 51 किंवा 108 प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा घालताना दत्त नामाचा जप केला जातो. मनातील चिंता दत्तगुरूंच्या चरणी अर्पण केली जाते आणि जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना केली जाते. अर्थात या सर्व गोष्टी श्रद्धेवर आधारित असतात. मात्र श्रद्धेने केलेली साधना मनाला सकारात्मक दिशा देत असते. स्वामी भक्तांनो, औदुंबराशी संबंधित आणखी एक सुंदर श्रद्धा सांगितली जाते. असं मानलं जातं की औदुंबराखाली ठेवलेलं पाणी दैवी स्पंदनांनी पवित्र होतं. काही धार्मिक परंपरांमध्ये या पाण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. यामागील मुख्य उद्देश म्हणजे श्रद्धा आणि पवित्रतेची भावना जागृत ठेवणं. स्वामी भक्तांनो, आता अनेकांच्या मनात प्रश्न येतो, औदुंबराची सेवा केल्याने नेमका काय लाभ होतो? लोकश्रद्धेनुसार औदुंबराची सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. घरातील वातावरण प्रसन्न राहतं, मनाला शांती मिळते, भक्तिभाव वाढतो आणि आर्थिक बाबतीत देखील सकारात्मक संधी मिळू शकतात. कौटुंबिक तणाव कमी होण्यास मदत होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनतो. स्वामी भक्तांनो, ज्योतिष शास्त्रामध्ये देखील औदुंबराला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. काही परंपरांनुसार या वृक्षाचा संबंध शुक्र ग्रहाशी जोडला जातो. शुक्र हा ऐश्वर्य, सौंदर्य, सुख आणि वैवाहिक जीवनाचा कारक मानला जातो. म्हणूनच काही ज्योतिष अभ्यासक औदुंबराची सेवा करण्याचा सल्ला देतात. विशेषतः वृषभ आणि तूळ राशीच्या व्यक्तींना याचा लाभ होऊ शकतो, असं काही मतप्रवाहांमध्ये सांगितलं जातं. स्वामी भक्तांनो, आता जाणून घेऊया औदुंबराची पूजा कशी करावी. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत, मन शांत ठेवावं आणि भक्तिभावाने औदुंबराजवळ जावं. त्याच्या मुळाशी स्वच्छ पाणी अर्पण करावं. हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं वाहावीत. त्यानंतर ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. शक्य असल्यास दत्त स्तोत्राचे पठण करावे किंवा श्री गुरुचरित्रातील काही अध्याय वाचावेत. सायंकाळी तुपाचा दिवा लावावा आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. स्वामी भक्तांनो, अनेक भक्त सलग 11 गुरुवार हा उपाय करतात. प्रत्येक गुरुवारी औदुंबराला पाणी अर्पण करतात, दिवा लावतात आणि दत्त नामाचा जप करतात. त्यामुळे मनाला आधार मिळतो, श्रद्धा वाढते आणि जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळतात, असे अनेक भक्त सांगतात. स्वामी भक्तांनो, दत्त उपासनेचा संबंध पितृस्मरणाशी देखील जोडला जातो. म्हणून अनेक भक्त औदुंबराखाली दत्त नामाचा जप करतात. असं मानलं जातं की यामुळे मनातील भीती कमी होते, ग्रहबाधेबद्दल असलेली चिंता दूर होते आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होतं. स्वामी भक्तांनो, काही भक्त 11 दिवस, काही 21 दिवस तर काही 40 दिवस सलग दत्त नामाचा जप करतात. या साधनेमुळे आत्मविश्वास वाढतो, मन स्थिर होतं आणि भक्तीचा अनुभव अधिक गहिरा होतो. स्वामी भक्तांनो, औदुंबराबद्दल अनेक पौराणिक श्रद्धा सांगितल्या जातात. त्यापैकी एक प्रसिद्ध श्रद्धा अशी आहे की भगवान दत्तात्रयांनी कलियुगातील भक्तांना सहज कृपा मिळावी म्हणून औदुंबरामध्ये वास करण्याचा आशीर्वाद दिला. म्हणूनच अनेक दत्तभक्त औदुंबराला अत्यंत पवित्र मानतात. श्री गुरुचरित्रामध्ये देखील औदुंबराचे महत्व अनेक ठिकाणी वर्णन केल्याचे सांगितले जाते. म्हणून हा वृक्ष दत्त भक्तांसाठी केवळ झाड नसून श्रद्धेचं प्रतीक आहे. स्वामी भक्तांनो, औदुंबराच्या खोडाला देखील विशेष महत्व दिलं जातं. खोड स्थैर्याचं प्रतीक मानलं जातं, मुळे जीवनातील दृढतेचे प्रतीक मानली जातात, तर फळे समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक मानली जातात. यातून एक सुंदर संदेश मिळतो
जशी झाडाची मुळे जमिनीत घट्ट रुजलेली असतात, तशीच आपली श्रद्धा देखील दृढ असावी. जशी झाडाची फांदी आकाशाकडे वाढत जाते, तशीच आपली आध्यात्मिक प्रगती देखील होत राहावी. स्वामी भक्तांनो, औदुंबराशी संबंधित एक सुंदर कथा भगवान नरसिंह आणि माता लक्ष्मी यांच्याशी जोडली जाते. लोकश्रद्धेनुसार हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर भगवान नरसिंहाच्या नखांमध्ये दाह निर्माण झाला. तेव्हा माता लक्ष्मी यांनी औदुंबराची फळे आणि पाने त्यांच्यावर लावली. त्यामुळे तो दाह शांत झाला. या प्रसंगानंतर भगवान नरसिंहाने औदुंबराला वरदान दिलं की हा वृक्ष सदैव पवित्र राहील. त्याच्या छायेत साधना करणाऱ्यांना पुण्य प्राप्त होईल आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील. ही श्रद्धा आजही अनेक परंपरांमध्ये सांगितली जाते. स्वामी भक्तांनो, औदुंबराचा संबंध केवळ दत्तात्रयांशीच नाही, तर ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी आणि नरसिंह तत्वाशी देखील जोडला जातो. कारण दत्तात्रय हे त्रिमूर्तीचे संयुक्त रूप मानले जाते. म्हणून औदुंबराची पूजा म्हणजे त्रिमूर्तींच्या तत्वाचे स्मरण असे अनेक भक्त मानतात. स्वामी भक्तांनो, घराजवळ स्वतःहून उगवलेला औदुंबर अनेक जण शुभ संकेत मानतात. अशा वृक्षाची सेवा करावी, त्याचे संवर्धन करावे, त्याला जपावे. कारण वृक्ष संवर्धन हे देखील एक प्रकारचे पुण्यकर्मच आहे. ज्याच्या आजच्या काळात झाडे लावणं, त्यांची काळजी घेणं आणि निसर्गाचे संरक्षण करणं ही देखील ईश्वर सेवाच आहे. स्वामी भक्तांनो, औदुंबर हा श्रद्धेचा विषय आहे, भक्तीचा विषय आहे, आध्यात्मिक उन्नतीचा विषय आहे. या वृक्षामुळे चमत्कार घडतात की नाही, यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे तो आपल्याला भक्ती, साधना, संयम आणि सकारात्मक विचार यांची प्रेरणा देतो. आणि ज्या जीवनात श्रद्धा आणि सकारात्मकता असते, त्या जीवनात सुखाचा मार्ग नक्कीच खुला होत जातो. मग तुमच्या घराजवळ किंवा मंदिराजवळ औदुंबराचं झाड आहे का? तुम्ही कधी औदुंबराची सेवा केली आहे का? किंवा दत्तनामाचा जप औदुंबराखाली केला आहे का? तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय, आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.